सरस मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मास्टरची सुरुवात. पहिलाच बॉल फुलवरला येत होता. सॉफ्टन ऑन ड्राईव्ह केलं. पहिलाच बॉलवरती सिंगल मिळाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके क्षरान्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्येचा आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीला मानवंदन करून आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ सोहळा आपण पाहिलात. आणि आजची पहिली रजनी, पहिल्या रजनीमधील सेकंड मॅच. बाचेज बॉल अवे मध्ये आणि अखेर गली रिझर्व मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. फर्स्ट अटेम्प्ट कॅच ड्रॉप, सेकंड अटेम्प्ट कॅच ड्रॉप, फायनली थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच केली कंप्लीट. आली विकेट. धक्का लागला पहिला टीम गावदेवी मारळ संघाला. फलंदाज बाद. नक्कीच गावदेवी मारळ संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि मारळ या टीमला शुभेच्छा येत आहेत. रोशन ठाकूर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गावदेवी मारळ या संघाला शुभेच्छा येत आहेत. मारळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मारळ संघ म्हटलं तर याच विभागातील हा दादा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि हा संपूर्ण मारळ गाव या मैदानामध्ये उपस्थित असेल यात मात्र काही शंका नाहीये. ग्रामस्थ मंडळ मारळ आपलं देखील वेलकम आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. एका बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं बॅटल आता आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा रणयुती महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कांबा गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य श्री दीपकजी सुरोशे साहेबांचे शुभ आगमन होतं. त्यांचं देखील वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय भवानी एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय संतोषजी दीपकजी सुरोशे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय भवानी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. त्यांचे तमाम सहकारी त्यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या कांबाकर चषकामध्ये. जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. बॅक टू क्रिकेट. सलग 2 बॉलवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना बाबू खानला आपण पाहता. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि आपल्या नावाची दखल घेण्यास अक्षरशः भाग पाडलंय गोलंदाज बाबू खान. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सर्वप्रथम बाद झाला बॅटर अलोक. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सचिनला आपण पाहिलं. सचिन देखील मैदानाच्या बाहेर. आता 4थ्या क्रमांकावरती बॅट्समन जय मैदानाच्या आतमध्ये. आज जवळजवळ 10 संघांचा समावेश या कांबाकर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रचनी पहिली आहे. डे नाईट फॉर्मॅट आणि पहिल्याच रजनीमध्ये भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महेंद्रजी जगताप साहेबांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि टीम महाराल संघासाठी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मैदानाच्या आतमध्ये बाबू खानला पण पाहताय. अगदी पहिली विकेट हॅट्रिक पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बट दुसरी विकेट हॅट्रिक या पहिल्या रजनीमध्ये येईल का? इथे देखील चांगला बॉल आहे. डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व वाचिक गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे ती म्हणजे बाबू खानच्या माध्यमातून. फहादजी शेख यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी आणि टीम महापोलीस संघासाठी. स्टिल 2 टू गो. इथे देखील स्वीप केला. फटका सुंदर आहे. गवताच्या गालिच्याला आग लावत बॉल थेट निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. कांबाकर चषक 2026 चौकार. धावांची कोंडी फोडणारा आणि अखेर संयमाचा बांध तोडणारा
दमदार चौकार जयच्या बॅटमधून. शेवटचा बॉल इथे देखील खोलवर टपाचा होता. डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलं. स्ट्राईक जरूर रोटेट होईल. एक कंप्लीट झालं. एकशा मदतीनं षटक कंप्लीट पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती. धावा 2 गड्यांच्या नुकसानात 6 अंकावरती. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट ऑफ कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी मारळ. चला यापुढील सामना असेल RB 11 वरप आणि त्यांना फाईट करेल गिरजा 11 कान्नूर बॉईज कान्नूर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. गिरजा 11 कान्नूर बॉईज कान्नूर आणि RB 11 वरप. या दरम्यान आदरणीय नरेशजी शिरोशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील कांबाकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावफलकावरती धावा अवघ्या 6 आपण पाहता. त्यामध्ये देखील एक बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. जयच्या बाटमधून वाखंडजोगी षटक पहिलंच आपल्याला पाहायला मिळालं बाबू खानचं. आता ओव्हर नंबर 2 ला आपण पाहता आणि दुसऱ्या षटकामध्ये महारूफला आपण पाहता. मारूफ बाबे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर 2 आणि आता सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर. पॉवर प्ले नंबर 2. पहिलाच बॉल चपराक लगावलाय. बॅडमिंटन स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन द बॉल. अगदी फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केलं. तत्पूर्वी होईल थ्रो फेकी. तत्पूर्वी 2 धावा एकवटण्याचा अवधी आणि 2 धावा इथे सहजरित्या एकवटल्या गेला. संघाला डबल मध्ये कन्वर्ट केलं. मारू बाबे ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहता टीमची टोटल 8 अंकावरती. आमची ऑफिशियल संपूर्ण टीम मग ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह असेल. ऑपरेटर भावेश मात्रे, भाविक हर्ष, ज्ञानेश्वर या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते. पहिल्याच बॉलवरती आले डबल स्ट्रायकिंग केला. बॅटर जय पुन्हा एकदा तयार झाला. ज्याच्या बॅटमधून एक बाउंड्री जरूर आली आहे. इथे देखील ते चित्र आता इनफुलच्या वरून कव्हर पॉइंटला क्लिअर करत बॉल थेट निघून चालला. कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. वन्स अगेन बाउंड्री. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य श्री छगन शेठ बनकरे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. बाउंड्री आली मैदानाच्या आतमध्ये जयच्या बॅटमधून. आता दिशा पाहावी लागेल. दिशा थोडीशी खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बघा प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून विनंती करू, स्पर्धेचा आनंद घ्या, सामन्याचा आनंद घ्या, बट थोडस मागून घ्या, कारण फ्लड लाईटची जी वायर आहे ती त्या ठिकाणी सेट करण्यात आली आहे. त्यामुळे विनंती असेल सर्व प्रेक्षकांना की आपण थोडस मागे व्हा आणि या मागचा आनंद घ्या. स्टेप आउट झाला. इथे देखील ड्राइव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. मैदानाच्या आतमध्ये तितकीच चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. अगदी फिल्डरचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये, कारण जवळ जवळ कव्हर पॉइंट मधून थेट डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत दूरवरचं अंतर फिल्डरना चेस केलं आणि एकाच ऍक्शन मध्ये बॉलला स्टॉप देखील केलं. व्हेरी गुड फिल्डिंग. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बघा लॉंग ऑनला जे प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा विनंती करू, आपण थोडस मागे व्हा आणि आमच्या साइड स्क्रीनच्या अगदी समोर, अगदी बाजूला जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना देखील विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनच्या थोडस बाहेर बसा. थँक्यू सो मच. सहकार्याची अपेक्षा आम्ही देखील बाळगली आहे. धन्यवाद. वेगवान वेगवान, गती भरपूर, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये नियंत्रण, दिशेमध्ये नियंत्रण आणि टप्प्यामध्ये देखील नियंत्रण आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्हाला बॅटरला धप्पा द्यायचा असेल ना, तर त्या धप्प्यासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये टप्पा देखील इम्पॉर्टंट असतं.
आणि आता चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या माध्यमातून ओव्हर पिच कसा सोडेल इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल थेट लॉंग ऑफच्या बाहेर, फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक, सिक्सर. षटकाराला फ्लायटेड हिट, मॅक्सिव्ह हिट मैदानाच्या आतमध्ये. जय तयार. आता देखील क्रॉस बॉर्डर फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. बॉलला तो कॅरी करेल, तत्पूर्वी मिळेल सिंगल. सिंगलच मिळाले. सिंगलच्या मदतीने षटक कंप्लीट झालं दुसरं आणि 2 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी मारल संघ 22 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या तर तब्बल 7, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं, 2 षटकांची टोटल आपण केली तर 2 षटकांच्या अंती 2 गड्यांच्या नुकसानात धाव फलकावरती धावा 22. क्रिकेटचा रणयुती महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 5 षटकांची मॅच आहे. सुरुवात थोडीशी खडतर राहिली टीम गावदेवी मारल संघाची, बट त्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं मारल टीमचं जबरदस्त कमबॅक होणं भरपूर गरजेचं आहे. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच मग विक्रमजी शिलार सर असतील मॅन फ्रॉम खंबालपाडा डोंबिवली, त्यानंतर आमचे सुदीपजी अंबवणे सर असतील मॅन फ्रॉम कल्याण, आणि अंबरनाथ नगरीची आन बान शान नाव त्यांचं साजिद खान सरांचं देखील आपण विशेष कौतुक करू. त्यानंतर समालोचकाच्या पाठीचा कणा ज्या गुणलेखकानं खऱ्या अर्थानं आपल्या स्कोरिंगच्या जोरावरती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडली आहे. मग क्रिकेट असो, मग समालोचन असो, मग स्कोरिंग असो, मनोजी जोशी, पिंट्या जोशी सरांचं देखील आपण कौतुक करूयात. तिसरं षटक स्लोवर वन, अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता, गतीमध्ये परिवर्तन केलं बट आउटसाइड द ऑब्स्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल. सो दॅट्स वाय अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 आता पंच विक्रमजी शिलार सर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. बाबू खानला आपण पाहता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक खोट्यातील तिसरं षटक फेकण्यासाठी इंडिव्हिज्युअल स्पेल मधील हे सेकंड षटक बाबू खान. जय आणि अभिषेकला आपण पाहताय यस इट इज लेग बायच्या स्वरूपात सिंगल. स्ट्राइक आता रोटेट होईल. धाव्यांसाठी धाव्यांसाठी संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पंच पाण्याची गरज आहे का? बघा, पाण्याची गरज असेल तर आपण लगेचच कॉल करा. Yes, batter, are you okay? मॅच आपण पुन्हा एकदा ऑन करूयात. अभिषेक आणि जय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला ज्यानं आतापर्यंत संयमी खेळी केली आहे तो अभिषेक तयार बाबू खानच्या केस. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन डॉट बॉल. आता कमबॅक करतोय प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज बाबू खानला आपण पाहिलं. वाखंड जोगी पहिलं षटक राहिलं ज्यामध्ये अवघ्या धावा खर्च केला 2 विकेट, महत्वाच्या विकेट देखील बाबू खाननं संपादित केल्या होत्या. तोच बाबू आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा निघालाय. अभिषेकच्या अगेन्स्ट इथे देखील स्कोअर कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. कव्हर पॉइंटला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगले फिल्डिंग, बॉलला कॅरी करेल, बॉलची थ्रोफेकी करेल. तत्पूर्वी अवघी एक सिंगल इथे देखील मिळेल. सर्कलच्या बाहेर जवळजवळ 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक फिल्डर डीप मिड विकेट, एक फिल्डर ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑन, एक वाइडिश लॉंग ऑफ आणि एक फिल्डर कव्हर पॉइंट मध्ये सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन,
त्यानंतर गली शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेगला एक फिल्डर सेट करण्यात आला. मिडॉनचा आता मिड ऑफ मध्ये घेतला. विखुरलेलं क्षेत्ररक्षण काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलाय. ओहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लेग स्टिक दाखवली आणि बाबू खान आता स्टिक उखाडली. क्लीन बॉल फलंदाज बाद. धक्का तिसरा. जर फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर गुणलेखक पिंट्या जोशी यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बघा पिंट्या जोशी सर, प्रथमच आय थिंक तुमच्यावरती कोणीतरी पारितोषिक लावलेलं आहे. निलेश दादा कडू वरप यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. जर बॅट्समनने 3 चेंडू 3 षटकार लगावले तर गुणलेखक स्कोरर पिंट्या जोशी यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. या दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक नामवंत उद्योजक नक्कीच महेंद्र जगताप उर्फ पेरूभाई यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम. तसेच कल्याण ग्रामीणचे हार्दिक पांड्या, नक्कीच योगेश भोईर यांचं देखील आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. या दरम्यान मिलिंद भोईर यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. देखील आपण पाहता स्ट्रायकिंग आता देखील दिशा ही मात्र करेल यासाठीच लेग स्टिकच्या बाहेर सावं. सो दॅट्स वाय आता अंपायर शाहरुख खान स्टाईलला दर्शवतात. चेक केला जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. बॉलिंग टीम रिव्ह्यू यासाठीच आता थर्ड अंपायरला चॅलेंज करण्यात आलं. लेंथ, लाईन, दिशा, अँगल हे सर्व काही मॅटर करेल या बॉलवरती पाहिलं जाईल. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीची मदत घेऊन करूयात आपण चेक. आयसीसी नियम क्रमांक 22 आता लागू होतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल होता त्यामुळे पंचाने सांगितलं. यस, आता एक रिव्ह्यू गमावण्यात आलाय. टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला एक एक रिव्ह्यू देण्यात आला. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा भरपूर चांगली रजनी क्रीडा स्पर्धा कल्याण ग्रामीण मधील ही पहिली रजनी क्रीडा स्पर्धा आपण पाहता. टीमची टोटल जाऊन पोहोचला 26 अंकावरती. 26 ऑन बोर्ड. विकी तयार. बाबू छगेस हो सॉफ्टने केला. बॅटची बाहेरची एज. बॉल मागे गेले. रिझनला फिल्डर बॉलला केलं स्टॉप. मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने षटक होईल कंप्लीट. तब्बल तिसरं आणि 3 षटकांच्या स्टील 1 टू गो. यासाठीच एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 बॉल चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 5 मध्ये जर विचार करायला गेला ना तर जवळजवळ 5 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट देखील बाबू खानने संपादित केली म्हणजे पर्टिक्युलर षटक. शेवटचा बॉल शॉट ऑफ लेथ. हा बॉल आला डॉट. आता ओव्हर कंप्लीटेड. फायनली तिसरी आणि 3 षटकांच्या अंती 3 गड्यांच्या नुकसानात धावफलक जाऊन पोहोचला 27. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हर्स कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी मारल. पहिल्या षटकाचा उल्लेख जर आपण केला तर पहिल्या षटकामध्ये खडतर सुरुवात राहिली गावदेवी मारल टीमची. त्या षटकामध्ये देखील बाबू खान होता. त्यानं 6 खर्च केल्या. 2 विकेट देखील संपादित केल्या. त्यानंतर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय पद्माकरजी शिरोशे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या योगेश आपण टॉस साठी या. RB 11 वरप या टीमचे कॅप्टन प्रसाद आहेत. प्रसाद सुरोशे आणि त्यांचे लकी 12 मॅन रोहन तरे देखील आलेले आहेत. वेलकम रोहन, स्वागत आहे.
बॅक टू क्रिकेट जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जिथं मॅच आपल्याला इंटरेस्टिंग पाहायला मिळते. गावदेव मारळ बनाम सिकंदर स्पोर्ट्स महापोली भिवंडी विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रॅटेजी टाइम आउट देखील इथे कंप्लीट होत आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची आणि स्पर्धा परंपरा जपणारी, संस्कृती जपणारी जय कालिका माता एंटरप्राइजेस आयोजित कांबाकर चषक 2026. अरहम पटेल आपण पाहता ओव्हर नंबर 4 मध्ये चौथं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती सुरू आहे आणि चौथ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय गोलंदाज अरहम पटेलला. तर अरहम पटेलला देखील कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी बाबू खानने केली आहे ना, अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. अवघ्या धावा खर्च केला 10 2 षटकामध्ये आणि 3 विकेट देखील संपादित केल्यात बाबूनं. आता अरहमला देखील तसेच गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगला बॅटर विकीसाठी पहिला बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला फिल्डर थोडासा फंबल झाला. एक कंप्लीट सेकंडचा चान्स आणि आता सेकंडच्या प्रयत्नामध्ये यस बॅटर OUT बॅटरा बाजूला संघ आरबी वरप आणि त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गिरजा 11 कान्होर बॉयज कान्होर. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. हो इथे देखील बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅडमिंटन स्ट्रोक हा खेळायचा प्रयत्न लॉंगॉनला फिल्डर पोहोचला. बॅकअप जरूर होईल. एक कंप्लीट सेकंडचा चान्स. सेकंड होईल का? यस इट इज सेकंड कंप्लीट. आता धावा चोरी होत आहेत. धावा मैदानाच्या आतमध्ये कशा का होईना बट धावा येत आहेत. ही खऱ्या अर्थानं चांगली बाब म्हणावी लागेल टीम गावदेवी मारळ संघासाठी. कारण धावांसाठी धावा धाव सध्याच्या घडीला सुरू आहे मारळ टीमची. धाव्यांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना मारळ टीमचे 2 बॅटर नंदू आणि अभिषेकला आपण पाहता. नंदू तयार. आरामचागी स्ट्राइक करायचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर डोक्याची गंट आणि आता पंचांचं फिंगर अप. पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय या मॅच मध्ये. तब्बल 5वा टीम गावदेव मारळ संघाला. नंदू इज गॉन. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय जयेश पाटील यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. रुपेश राऊत यांना विनंती असेल आपण देखील या. गिरजा 11 या टीमचे पुरस्कर्ते आहेत. रुपेशजी राऊत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. येस अभिषेक अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मनोज सर जर विचार करायला गेला अभिषेक सलामीसाठी आला होता बट विकेट टिकवण्याचं काम त्यानं केलंय. कारण 4 मध्ये अवघ्या बनवल्या 2. बघा विकेट टिकवणं जेवढं इम्पॉर्टंट असतं ना तितकंच इम्पॉर्टंट धावा बनवणं देखील असतं. आणि आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 5 गडी गमावला टीम गावदेव मारळ संघानं. आणि आता धाव्यांची पूर्णपणे जबाबदारी बॅटर विकास आणि बॅटर अभिषेकच्या खांद्यावरती. बॉलिंग मार्कवरती अरहम पटेल पुन्हा एकदा निघाला. अभिषेक छगीस
अभिषेक साठी हा बॉल बाची बायची एज बॉल मागे अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर शॉर्ट 5 लेग पर्यंत पोहोचतोय. एक कंप्लीट सेकंडचा चान्स आणि आता चेक केलं जाईल टीव्ही अंपायरची मदत. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपरली पोहोचला की नाही हे आता मॅटर करेल. चेक आपण पुन्हा एकदा करूयात. कंट्रोल रूम मध्ये आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह, आमचे ऑफिशियल ऑपरेटर भावेशी मात्रे, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच सुदीपजी अंबावणे सर हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये आता सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय म्हणजे आता या धावा होतील कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 इथे कंप्लीट झाले आणि 2च्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 32 अंकावरती. जर मैदानाचा उल्लेख आपण करायला गेला तर 180 डिग्रीचं क्रीडांगण आपण पाहताय. सध्याच्या घडीला वातावरणाचा अंदाज जर घेतला तर लो स्कोरिंग मॅच इथे चेस देखील होतात आणि डिफेंड देखील होतात. पहिला सामना आपण पाहिला जवळजवळ आय थिंक 36 धावा रोखल्या गेल्या, डिफेंड करण्यात आल्या आणि पहिल्याच मॅच मध्ये जवळजवळ एक झुंजावती विजय संपादित केला टीम नंकासवाडी या संघानं. स्क्वेअर कट फटका सुंदर आहे, चपराक लगावलाय, भाग मिल्का भाग फिल्डर धावतोय पळतोय बट बॉल नाही थांबणार. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. कामबाकर चषक 2026 चौकार. स्टील 1 टू गो. शेवटचा एक बॉल अजूनही बॅलन्स आहे या ओव्हर मधील. 3.5 बॉलचा खेळ इथपर्यंत आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेलं ना तर टीमची टोटल 36 अंकावरती एक फायटिंग स्कोर जरूर उभा करायचा प्रयत्न टीम गावदेव मारळ संघाचा राहिलाय. आता धाव्यांसाठी संघर्ष देखील करताना दिसला गावदेवी मारळ संघ. कल्याण ग्रामीण विभागातील एक दादा आणि दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज रियाजची आय थिंक कमतरता भासतीये. वंडर बॉय ऑफ टीम गावदेवी मारळ मिस्टर रियाज. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह अलॉंग द कार्पेट, लोंगोला फिल्डर. इथे सेकंडचा चान्स झालाय आणि सेकंड कंप्लीट देखील झाले. चांगली रनिंग भेटतो विकेट, चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगला आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विकास आणि अभिषेकचा आपल्याला पाहायला मिळाला. रन्स कंप्लीट झाल्या 2 आणि 2च्या मदतीने षटक कंप्लीट झाला. तब्बल 4 षटकांचा खेळ कंप्लीट. 4 षटकांच्या अंती 5 गड्यांच्या नुकसानात गावदेवी मारळ संघ 38 अंकावरती. नेक्स्ट मॅच देखील एक बडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आरबी वरप संघ, कल्याण ग्रामीण विभागातील राज भोईरच्या नावानं संघ ओळखला जाणारा संघ आपण पाहता आणि त्यांच्या आगीच गिरजा 11 कानूर बॉयज कानूर, मग तेजनजी राऊत असतील, अक्षय देशमुख असतील. खऱ्या अर्थानं या दोन्ही खेळाडूंना आपल्या स्वप्नातला बाईक नुकताच जिंकलात. अक्षय देशमुखच्या नावावरती देखील आपण पाहिली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकाची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी बाईक अक्षय देशमुखच्या नावावरती राहिली. त्या दरम्यान जांताराचा चषकाची देखील बाईक तेजस राऊत जिंकली. तो संघ इन ऍक्शन मध्ये. फुलर लाईनचा बॉल समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न, लॉफ्टेड येत्या लॉंगोला फिल्डर सेकंड बाउन्स वरती बॉलला करतोय कॅरी. इथे दुसरीचा प्रयत्न, आता तो प्रयत्न राहिला यशस्वी. रन्स कंप्लीट झाला 2. चित्याच्या वेगानं इथे धावा कंप्लीट होतात. धाव्यांसाठी जो संघर्ष होता आणि धाव्यांची जी कोंडी होती ती आता फोडली जातीये गावदेवी मारळ टीमच्या माध्यमातून. धावा कशा का होईना बट धावा मॅच मध्ये बनणं भरपूर गरजेचं आहे. कारण अगेन जर विचार करायला गेला तर भिवंडी विभागातील ताकदवर संघ अर्थातच महापोलीस संघ आपण पाहत आहे. अभिषेकला आपण पाहताय बाची टॉपेज बॉल जागेवरती गरंगत राहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतोय.
41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अभिषेक आणि विकास ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. स्टील 4 टू गो. डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. आणि आता या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण जर विचार करायला गेला तर या संपूर्ण ओव्हरऑल स्पेल मध्ये आतापर्यंत 3 बाउंड्रीज आणि एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर जयच्या बॅटमधून, एक बाउंड्री विकासच्या बॅटमधून देखील आली आहे. अभिषेक तयार. आकाश अगेन्स्ट. हो, इथे देखील स्लोवर वन ड्राइव्ह केला. सॉफ्ट हँड ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये. गॅप भरपूर मोठा. धावांचा तोटा इथे नाहीये. जणू काय सुई मधून धागा काढावा तसा गॅप मधून बॉल काढलाय आणि बॉल थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. हा आलाय दमदार चौकार. शिवराम शिवाजी खरकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. बाउंड्री आली आहे, बाउंड्री आली आहे. बराच वेळ शांत राहिला बॅटर अभिषेक. आणि आता अभिषेकच्या बॅटमधून आले बाउंड्री. हो, इथे पायांवरती आदळलेला बॉल. यस, प्लम्प लेग बी फॉर विकेटच्या स्वरूपात. अखेर खेळ संपलाय अभिषेकचा आणि परतावा लागतंय माघारी. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती आपण दीपकला पाहता. आकाश अगेन्स्ट. आकाश अगेन्स्ट दीपक. मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी तर होणारच आणि आता अखेर चोरी झाली दीपकच्या विकेटची. 1 मोर विकेट ड्रॉप. वन्स अगेन सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा आकाशला आपण पाहताय. पहिली विकेट हॅट्रिक नितेश निरगुडाच्या नावावरती राहिली, बट आता दुसरी विकेट हॅट्रिक गोलंदाज आकाशच्या नावावरती राहील का, याचं उत्तर आता शेवटच्या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 45. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आय थिंक केला जात आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल भाटाडी पाठच्या मधून भरधाव वेगानं थेट विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आला डॉट. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. षटक कंप्लीट झाला 5वं. सत्र कंप्लीट झालं 5वं आणि पहिल्या 5 षटकांच्या अंतिम पूर्वार्धामध्ये गावदेव महाराज संघ जाऊन पोहोचला 45 अंकावरती आणि 46चं लक्ष.
चला आपण टॉस करूया. दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत. देवरामजी शिरोशे साहेब आणि शिवाजी खरकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. गिरजा 11 कान्नोर बॉईज कान्नोर आणि RB 11 वरप या दोन टीम मध्ये. चला गिरजा 11 कान्नोर बॉईज कान्नोर या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत तेजस राऊत आणि विनंती असेल RB 11 वरप या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. प्रसाद बारके या नावाने सुपरिचित आहेत. योगेश दादा मसुंडे यांचे त्या आगमन होते. वेलकम स्वागत आहे श्री योगेश मसुंडे. हेड असं कॉल आहे आलेला आहे. टेल गिरजा 11 कान्नोर बॉईज कान्नोर या टीमने टॉस जिंकलेला आहे. तेजस टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग. 5 षटकांचा सामना आहे. समोर RB 11 वरप संघ आहे. याआधी कधी सामना झालाय? नाही ना, त्यांच्यासोबत कधी झाला नाही आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि मॅच बघायला पण खूप मजा येईल प्रेक्षकांना पण. कल्याण ग्रामीण मध्ये प्रथमच नाईट स्पर्धेचं आयोजन. कांबाकर चषक या स्पर्धेबद्दल या संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणणं असेल? प्रथमतः ही एंट्री आम्हाला नव्हती. ही एंट्री होती चांदावरून जयेशची. पण जयेश काही कारणामुळे त्यांना मुलं त्यांची बाहेर असल्यामुळे त्यांना खेळायला त्यांच्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितलं की आणि ग्राउंड बघून आणि हा चषक खेळायचा होता आम्हाला. की भरपूर गेल्या वर्षी बघितलं आम्ही चषकाचा भरपूर चांगला आयोजन वगैरे म्हणून आम्ही खेळलो इथे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय नक्कीच घेतलेला आहे तो म्हणजेच गिरजा 11 कान्नोर बॉईज कान्नोर या टीमने. आमच्यासोबत प्रसाद आहेत. प्रसाद टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच केला असता. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? तुम्ही देखील आयोजक आहात. तुमच्या माध्यमातून देखील दरवर्षी आपण डे स्पर्धा नाईट स्पर्धा देखील पाहिलेली आहे. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कल्याण ग्रामीण मधील या सीझन मधील पहिली ही नाईट स्पर्धा कांबाकर चषक या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान आहे पण यावर्षी आमचा परफॉर्मन्स खूप खराब राहिलाय. पण चांगला खेळायचा प्रयत्न करू. चांगला खेळण्याचा प्रयत्न असेल आणि जिंकण्याचा देखील प्रयत्न असेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. गिरजा 11 कान्नोर बॉईज कान्नोर या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि RB 11 वरप या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. या पुढच्या मॅच मध्ये नक्कीच सन्मान देखील आपण करूया. आदरणीय चला मान्यवर उद्या देखील येतील कारण की आपलीच घरची स्पर्धा आहे कांबाकर चषक. आणि वळूया आपण सामन्याकडे. जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल याऐवजी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर व्हॉइस ऑफ शहापूर एक नामवंत क्रिकेट समालोचक नक्की सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर श्रवणजी धुमाळे सर या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत, आपलं सुद्धा आभार. पूर्वार्ध संपलेला आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बॅटिंग करत असताना याच परिसरातील दादा संघ कल्याण ग्रामीणची गावदेवी म्हारळ या टीमनं 45 धावा बनवल्या आणि 46 धावांचं लक्ष बॅटिंग करत असताना मैदानावरती दिलंय ते सिकंदर स्पोर्ट्स महापोली भिवंडी ग्रामीणच्या टीमला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. RB 11 वरप या टीमचे सर्व आदरणीय राज भोईर यांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम आहे त्याचे देखील आपण करूया स्वागत. पहा मित्रांनो, बरोबर 9:58 पहिला बॉल पडतोय. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी दंडित केलं जाईल.
प्रत्येक कर्णधारानं आणि प्रत्येक खेळाडूनं सूचना लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत आपल्याला सर्वांना सहकार्य करणं बंधनकारक असेल. सामना सुरू होतोय. अगदी आपण पाहताय 9:59 पहिला बॉल पडतोय. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाची आघाडीची जोडी बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती सुपरस्टार अरबाज पटेल आणि त्याच्या साथीनं सैफ कुरेशी. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पायावरती होता. फ्लिक करायचंय. निश्चितच व्यवस्थित बॅट वरती आला नाही आणि एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल धावेच्या मदतीनं सुरुवात होतीये धावफलकाचा श्रीगणेशा. एका धावेच्या मदतीनं अरबाजनं स्वतःचं खातं खोललं. 5 ओव्हरची मॅच पूर्वार्धामध्ये 45 धावा बनल्या आणि 46 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे. अरबाज आणि सैफ आघाडीची जोडी बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी चांगली सलामी नेहमीच देत असतात. यावेळेस आपण पाहिलं तर जबाबदारी आहे. 46 धावांचं लक्ष पार करायचंय. आई गावदेवी कांबा मातब्बर गोलंदाजी अटॅक असणारा संघ समोर आहे. आव्हान असेल. लेफ्ट आर्म सीमर. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न उंच गेलाय. झेलसाठी प्रयत्न 30 यार्ड मधनं जाऊन अगदी सुंदर झेल त्या ठिकाणी अभिषेकने टिपलाय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना 440चा झटका सैफ कुरेशीच्या रूपानं. या ठिकाणी लगेचच जाहीर झालेला आहे. षटक क्रमांक पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर आपण पाहताय विकेट मिळतीये आणि आई गावदेवी कांबा म्हटलं म्हणजे गोलंदाजी अटॅक असणारा संघ आहे आणि निश्चितच सुरुवात करत असताना गोलंदाज गौरवच्या माध्यमातून सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल त्यानंतर विकेट मिळाली. टॉप ऑर्डरचा टॉपचा फलंदाज सैफ कुरेशी नाराज आणि निराश मनानं मैदानाच्या बाहेर. 1 डाऊन वरती दुसरा फलंदाज अजून एक लेफ्ट हँडेड सुपरस्टार बाबू खान स्ट्राइक एंड वरती. छोटा पॅकेट बडा धमाका. नेहमीच खेळ चांगला राहिलाय. त्याच्या विरोधात आपण पाहताय तर गोलंदाजी उत्कृष्ट दर्जाची. चांगल्या टप्प्यावरती मारा. अजून एक डॉट येतोय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 3 चेंडू टाकून झालेत. धाव मिळाली फक्त एक बाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती. क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्ही सर्वांनी जीवापाड प्रेम केलेला आणि निश्चितच कांबाकारांची आदर्श स्पर्धा पाहायला मिळते. 22चा इशारा. सिंगल मिळेल धावफलकावरती जोडली जाईल. धावा येणं गरजेचं आहे. 45 बदल्यात पूर्वार्धात 46चा पाठलाग करायचा आहे. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट युवा गोलंदाज गौरवच्या खांद्यावरती जबाबदारी आणि अद्यापर्यंत आपण पाहिलं तर गौरवनं मात्र गौरवास्पद गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पहा. बरोबर 9:59 आपण षटक सुरू केलंय. प्रति षटक तुम्हाला 5 मिनिटं या ठिकाणी दिली जात आहेत. इंटरनॅशनल आपण जर पाहत असाल तर निश्चितच सामन्यामध्ये 4 मिनिटाचं एक षटक त्या ठिकाणी हाताळलं जातं. इथे आपण ग्रामीणचं क्रिकेट खेळतोय. या अनुषंगानं 1 मिनिट ऑलरेडी आयोजकांच्या वतीने आपल्याला एक्स्ट्रा दिलेला असतो. हसा खेळा शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती आपली शिस्त वेळेचं बंधन आणि क्रिकेटच्या प्रती असणारी श्रद्धा आपल्याला वेळे या ठिकाणी दाखवावी लागते. पायावरती चेंडू फ्लिक करतोय. स्क्वेअर लेगला पकडलंय. सिंगल कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा. सुसाइड. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर हा दुसरा गडी मैदानाच्या बाहेर जात असताना अजून एक झटका लागलाय बाबू खानच्या रूपानं 0वरती माघारी.
आयोजित कांबाकर चषक 2026 पर्व दुसरं रजनी क्रिकेटमध्ये आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. पहिली रात्र पार पडतेय आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय हा दुसरा सामना. पहिली मॅच सुद्धा आपण पाहिली तर हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला. षटक क्रमांक 2 मध्ये आपण सामना क्रमांक 2 मध्ये आहोत. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे आणि षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि धावफलकावरती मात्र इथून आपण पाहिलं तर खीळ घातली आहे. 2 गडी बाद. स्कोरबोर्ड वरती धाव आपण पाहताय 2 बाद 2. अजून एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती मारूफ बाबे येतोय. मिडल ऑर्डर मध्ये चांगली खेळी करण्यासाठी माहीर खेळाडू, ग्रेट फिनिशर. मैदानावरती आपण पाहिलं तर तुफान गोलंदाजी आणि आपल्या नावाला साजेसा खेळ. गौरवच्या माध्यमातून आई गावदेवी महारळ या टीम साठी आलेलं सुंदर षटक. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 2 गडी बाद 2 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 2 बाद 2 धावा धावफलकावरती. 46 चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. याच परिसरातील कल्याण ग्रामीणचा दादा संघ मैदानावरती झुंजार खेळासाठी नेहमीच ओळखला जातो आणि निश्चितच आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात खर्च केल्या गौरवनं फक्त धावा 2. टॉपचे 2 फलंदाज बाद केलेत. इथून जबाबदारी फार वाढली आहे. अरबाजची जिम्मेदारी पार पाडावी लागेल महारूपला. या जोडीला मात्र इथून संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करावी लागेल. चला, पहिल्या षटकासाठी बरोबर 6 मिनिटं आपण खर्च केली. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी अलर्ट राहणं फार गरजेचं असेल. मान्यवर राज भोईर, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत इन ऍक्शन मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. राज भोईर, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज तयार. दीपक आलाय. पहिलाच बॉल पायावरती होता, फ्लिक केलाय आणि फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात संघर्षाला सुरुवात करणारा अरबाज पटेलचा हा पहिला चौकार. खांद्यावरती घ्यायला सुरुवात केली आहे. सुंदर फटका. पायावरती चेंडू होता. फ्लिकचा नजराणा दाखवत असताना पाहायला मिळाला. 4 धावा मिळत आहेत आणि निश्चित धावफलकाला इथून संजीवनी देतोय स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा अरबाज. चांगला चेंडू लगेच कमबॅक. टप्प्यावरती आपण पाहताय तर जबरदस्त नियंत्रण. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरून निघून जातोय. विकेट किपरच्या स्वाधीन. चेंडू आला डॉट. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत. सुदीप आंबवणे सर. चेक केलं जाईल. चेंडूचा टप्पा पाहतायत. लाईन पाहिली जाईल आणि व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरची 1 धाव मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. अतिशय चांगला रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. DRS आणि त्याचा योग्य वापर या ठिकाणी केलाय. 1 धाव मिळतीये. स्कोर कार्ड 7 वरती. 7. चांगला चेंडू. खोलवर टप्पा. सन्मान दिलाय. यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू. अरबाजला माहिती आहे चांगला चेंडूचा सन्मान करणं हे सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरचं एक महत्वाचं सूत्र असतं आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर हलक्या हाताने समोर टॅप केलं. सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट केली. दीपकला सूर सापडतोय हे अरबाजनं जाणलं आणि निश्चितच एक सिंगल धावेच्या मदतीनं या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे. मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा खेळाडू मारूफ स्ट्रायकिंग एंड वरती. फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. 46 धावांपर्यंत पोहोचायचे. खोलवा टप्पा. मैदानावरती घातपात अपघात होऊ शकला असता
मात्र इथे आपण पाहताय बाल बाल बचावलाय. निश्चितच अजून एक धाव ओव्हरथ्रोची मिळाली असती कदाचित, मात्र अरबाजला माहिती आहे सर सलामत तो पगडी 50. विकेट राहिली तर धावा बनवल्या जातील. बाल बाल बचावलाय. इथे डायरेक्ट हिट आला असतं, कदाचित विकेट किपरनं गॅदर केला असता चेंडू तरी सुद्धा विकेट मिळाली असती. दोघांमध्ये कॉर्डिनेशन चुकलं होतं, कॉम्बिनेशन चुकलं होतं, मात्र दैव बलवत्तर आणि बाल बाल बचावलाय. सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड पुढे जातं 8 वरती. 8 ऑन द बोर्ड. षटक दुसरं. दीपकचा हा चेंडू यावेळेस सुद्धा बॅट फिरवली, संपर्क नाही. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. चेंडू डॉट येतोय. अप्रतिम डिलिव्हरी. अगदी आपण पाहताय तर चांगल्या टप्प्यावरती मारा करतायत. विकेटच्या मागणं चांगली साथ मिळते विकेट किपरची. सचिन ठाकरे विकेटच्या मागणं गेम कंट्रोल करतोय, मात्र निश्चितच मैदानावरती अरबाज पटेल वन मॅन शो मैदानात पेश करत असताना चेंडू हवाई मार्गे कांबाकर चषक सिक्सर. ओम साईराम. इरादे बनते हैं, इरादे बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आज गुरुवारचा दिवस आणि साईबाबांचं संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. डीजे वाल्या भावाचं मनापासून कौतुक करूयात. बॅटची कडा लागली. थर्ड मॅनला जातोय. चेंडू सिंगल मिळेल. धावफलकावरती एका धावेची मदत येईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. संमिश्र षटक. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. गावदेवी म्हारळ आणि त्यांना फाईट करत असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली ग्रामीण टेनिसच्या 2 दादा संघांच्या दरम्यान हा मुकाबला. एका बाजूने आपण पाहताय कल्याण ग्रामीणचा ताकदवर संघ आहे. आई गावदेवी म्हारळ याच परिसराला बिलॉंग करतात. झुंजार टीम आणि त्यांना फाईट करत असताना समोरून आपण पाहताय भिवंडी ग्रामीणचा दर्जेदार आणि दमदार संघ आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली. मान्यवर सागरदादा लोखंडे आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सागरदादा लोखंडे आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटक संपली आहेत. 16 धावा बनल्या. 46चा पाठलाग या ठिकाणी करतायत. अजून इथून आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. बॅट फिरवलीये, कडा लागलीये, मागे जातोय. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. अरबाज मैदानावरती अँकरचा रोल या ठिकाणी प्ले करत असताना दुसऱ्या बाजूनं जेव्हा संधी मिळते त्यावेळेला अटॅक सुद्धा पाहायला मिळतोय. अनुभवाचा पूर्ण वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी अलर्ट राहणं गरजेचं असेल. मोठं शेड्यूल आहे. या अनुषंगाने वेळेची काळजी आपल्याला इथूनच घ्यावी लागेल. षटक क्रमांक 3 सुरू झालंय. बॉलर तयार. पुन्हा एकदा गौरव आलाय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि सांघिक 3रं षटक. यावेळी सुद्धा मिस टायमिंग. मारूफच्या बॅटला अजून हवा तसा चेंडू येत नाहीये. हवा तसं टायमिंग पाहायला मिळत नाहीये. सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडंसं पुढे सरकवतायत. स्कोर कार्ड 18 वरती. पहिलं षटक गौरवचं दमदार आलं. फक्त धावा आल्या 2. दुसरं षटक आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केला गोलंदाज दीपकनं. 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गौरव आलाय. लेफ्ट मीडियम फास्ट ओव्हर द विकेटनं अगदी आपण पाहताय तर उजव्या हाताच्या फलंदाजांना अँगल करणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. बॅट आणि चेंडू मध्ये हवा तसा संपर्क होऊ देत नाहीये. इथे सुद्धा एक सिंगल मिळेल. या षटकाचं अनालिसिस पहा. अद्यापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू टाकलेत. धावा आल्यात फक्त 3. 18 बॉल 30चं समीकरण होतं. आता चेंडू 15 शिल्लक आहेत आणि बनवाव्या लागतील 27 धावा. बॅट फिरवली. पूल करायचंय. संपर्क नाहीये. विकेटच्या मागणं सचिन ठाकरे डोळ्याचं पापणं लवतं न लवतं तो चेंडू कलेक्ट केला आणि चेंडू अजून एक डॉट.
एक एक डॉट नंतर या ठिकाणी प्रेशर वाढत जाईल, एक एक डॉट नंतर या ठिकाणी प्रेशर क्रिएट होत जाईल आणि महाराज संघ मैदानावरती आपण पाहिलं तर मॅच मध्ये कंबर कसताना पाहायला मिळत जाईल. इथे सिंगल मिळतीये, काटाकीर एकही मोठा फटका मारू देत नाहीयेत, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय, चौकार षटकारांपासून अद्यापर्यंत वंचित ठेवलं. या षटकात गोलंदाज गौरवचं कौतुक केलं जाईल. युवा गोलंदाज लेफ्ट आर्म मारा करत असताना टप्प्यावरती असणारं सुंदर नियंत्रण, गतीवरती असणारं नियंत्रण, त्याचबरोबर आपण पाहतोय तर विकेटच्या मागणं क्लोज किपिंग. सचिन ठाकरेचा प्रेशर थांबवलंय. अजून एक चांगला चेंडू, मात्र कदाचित ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अँगल करत जास्त बाहेर निघतोय. एका धावेची मदत मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती. टोटल जर आपण पाहिली तर 45 बनली पूर्वार्धात, 46चा पाठलाग. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नाही. अजून एक डॉट, उत्तम गोलंदाजी, गौरवच्या माध्यमातून गौरवास्पद कामगिरी. तिसरं षटक संपलेलं आहे मित्र हो, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 21 धावा, 7.00 ची सरासरी. मैदानावरती स्ट्रॅटेजिक टाइम आउट, पाणी पिण्यासाठी वेळ मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 21. दोन्ही संघांसाठी सामना अजूनही जिवंत आहे. एका बाजूने तुफान गोलंदाजी महाराळ संघाची, आई गावदेवी महाराळ याच परिसरातील दिग्गज संघ आहे, आणि त्यांना फाईट करत असताना टेनिस क्रिकेटचा दादा संघ सिकंदर स्पोर्ट्स महापोली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. कुठेही जाऊ नका, काही क्षणाचा ड्रिंक्स ब्रेक आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी डीजेची सुंदर धून. स्वागतम. खऱ्या अर्थाने कांबाकर चषकाचे मॅनेजमेंट गुरु विकास दादा निचिते यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. आणि कांबा गावचे पहिले बायकर मॅन देखील आहेत. वेलकम, स्वागत आहे. विकास दादा निचिते यांचं आपण करूया वेलकम या कांबाकर चषकामध्ये. सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 2 षटक शिल्लक आहेत, 12 बॉल 25 ची गरज. मैदानावरती संघर्ष करावा लागेल सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीमला. मैदानावरती षटक सुरू होते 4थं. कुलदीप आलाय, पहिलाच बॉल मिस टायमिंग, उंच गेलाय. झेल टिपण्याची सुवर्ण संधी, मात्र झेल सुटलाय मित्र हो. कॅच सुटली की मॅच सुटली. 2 धावा कंप्लीट झाल्यात, झेल सुद्धा सुटतोय, 2 धावा सुद्धा मिळतायत. आई गावदेवी महाराळ संघासाठी इथून मात्र अडचणीचा सामना मित्र हो करावा लागू शकतोय. मारूफ खेळतोय, ग्रेट फिनिशर म्हणून नेहमीच भूमिका अदा करणारा प्लेअर आहे. मैदानावरती जीवनदान मिळालंय, आणि जीवनदान मिळाल्यानंतर कशा पद्धतीने इथून खेळ केला जाईल हे पाहावं लागेल. 12 बॉल 25 ची गरज होती. गोलंदाज कुलदीप आलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा. समोरच्या दिशेला खेळलेला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय दूरवरनं, एक सिंगल धाव. अरबाजला माहिती आहे स्ट्राईक माझ्याकडे राहणं गरजेचं आहे. मैदानावरती सर्वात महत्वाचा आणि अनुभवी शिलेदार अजूनही सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीम साठी खेळतोय. मैदानावरती निश्चितच या सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला अजिंक्य राहायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. नॉकआउट स्टेजेस मध्ये खेळणारी स्पर्धा. कांबाकर चषक 2026 चा थरार. अरबाज फटका खेचलाय, अलॉंग द कार्पेट चाललाय सीमारेषेच्या दिशेने मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला, थोडस फंबल, आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी आले. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन.
दोघांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी या ठिकाणी पेश केली जाते. स्कोरबोर्ड वरती 2 धावांची मदत, धावफलक 26 या आकड्यावरती 46 पर्यंत जायचंय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 20 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. आई गावदेवी महाराज संघ आपण थोडस उशिराने आहोत याची काळजी घ्या. 9 चेंडू 20 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. अरबाज पटेल मैदानावरती काटा बनवून उभा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय जगन्नाना पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. सुस्वागतम. क्रिकेटचे दर्दी पुजारी मान्यवर जगन्नाना पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. अरबाज पटेल मैदानाच्या बाहेर जातोय. संकटात वाढ झाली आहे. आता मात्र इथून आपण पाहिलं तर संपूर्ण जबाबदारी महारूप आणि त्याच्या साथीनं नवीन बॅट्समन जो आलाय आकाश, त्यांना दोघांना घ्यावे लागेल. संघाचा महत्वाचा शिलेदार. अगदी आपण पाहिलं तर सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाही आणि आलेलं प्रेशर इथे आपण पाहिलं तर अरबाजची विकेट घेऊन गेलाय कुलदीप. राईट आर्म राऊंड द विकेट, जागेवरनं टोलवलाय आणि फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात करणारा, संघर्षाचा शंखनाद केलाय बॅट्समन आकाशनं. आकाश मार्गे चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला 6 धावांसाठी. सिक्सर. क्वालिटी बॉलिंग आणि त्यांच्या विरोधात क्वालिटी बॅटिंगचं जबरदस्त बॅटल. उंच गेलाय, दूरवरनं जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न फसलेला आहे. फिल्डर अडवण्यात असफल आणि सोने पे सुहागा सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम साठी षटकारानंतर आलेला हा नशिबाचा चौकार. षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. या 2 चेंडूंनी मात्र मॅच फिरवली. धावा बनल्या 36. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि बनवाव्या लागतील 10 धावा. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालेली आहेत सर. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आणि 20 मिनिट बरोबर आपण खर्च केली आहेत. बरोबर शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता 10 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. टॉप ऑर्डर कोलॅप्स केली. अरबाज पटेलचा संघर्ष आपण पाहिला तर त्याला सुद्धा बाद केलं. त्यानंतर आपण पाहताय आकाश मैदानाच्या आतमध्ये आला आणि इथे आउट ऑफ सिलेबस बॅटिंग करायला सुरुवात केली. 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता विजयासाठी 10 धावांचं लक्ष पार करायचंय. दोन्ही संघांसाठी संघर्ष सारखाच पाहायला मिळाला. पहिल्या बॉल पासून सुरू झालेला संघर्ष अजूनही थांबायचं नाव घेत नाही. चेसिंग कंपल्सरी. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती तयार होते विकास आणि बॅट्समन महारूप बराच वेळ मैदानावरती बॅटिंग करतोय. सेट झालाय. पुल करण्याचा प्रयत्न, टप्प्यावरती चेंडूला पकडलंय. सिंगल मिळेल. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. कांबाकर चषक 2026 चा हा रणसंग्राम ग्रामस्थ मंडळ कांबा आणि या परिसराचे क्रिकेटचे दर्दी पुजारी मान्यवर योगेशदादा बनकरी आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं दर्जेदार आणि दमदार सुबक आयोजन. पहिला सामना आपण पाहिला. अतिशय दर्जेदार मॅच आपण पाहायला मिळाली. त्यानंतरचा हा दुसरा सामना, चुरशीची मॅच. चेंडू आलाय डॉट, कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर. लेट बट थेट इशारा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळेल. धावफलकावर जोडली जाईल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. DRS ऑन फील्ड डिसिजन. इट्स अ व्हाईट बॉल.
लगेचच फिल्डिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय. चेंडू चेक केला जाईल. तिसरे पंच सुदीप आंबवणे सर, ज्यांना सुद्धा आपण पाहिलं तर कंटिन्यू बिझी ठेवलं जातंय. अतिशय फास्ट आणि दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपण एन्जॉय करताय. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह भावेश म्हात्रे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी काम पाहतीये. अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज. ऑनफिल्ड डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल. तिसरे पंच चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. हा चांगला चेंडू आणि चांगले 2 DRS आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाले. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय दर्जेदार. विकासच्या माध्यमातून संघासाठी विकास करणारी गोलंदाजी. 2 चेंडू फक्त 1 धाव. 4 चेंडू 9 धावांची गरज. स्टेप आउट आणि मॅच मधील हवा काढणारा जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमचा जय जयकार. आलाय षटकार. क्षणात हसवणारं, क्षणात रडवणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. असं वाटलं होतं की सामना जिंकतायत आई गावदेवी म्हारळ, मात्र मैदानावरती आलेला आकाश ज्या पद्धतीनं तुटून पडलाय. 4 चेंडू त्यानं फेस केले. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच मॅच फिरवली आहे आणि इथे आपण पाहताय तर सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ मैदानावरती मॅच मध्ये येतोय. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आणि आता 3 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 46 धावांचं लक्ष्य होतं. चला मैदानामध्ये नवीन चेंडू दिला जाईल. बघा, चेंडू हरवला, कधीही फुटला, खराब झाला, चेंडू नवीनच असेल शेवटपर्यंत. स्पर्धेचा नियम आहे. आयोजकांच्या वतीने आलेली सूचना. चेंडू कधी हरवला, फुटला, गहाळ झाला तर या ठिकाणी नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अजूनही मॅच संपलेली नाही. मैदानावरती विकास ज्यानं सुरुवातीचे 2 चेंडू सुंदर टाकले, त्यानंतरच्या तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर आकाश अगदी चेंडूवरती स्टेप आउट झाला. चेंडू पर्यंत पोहोचला. रडार पर्यंत जाऊन चेंडूला ज्या पद्धतीनं त्यानं हिट केलं, 6 धावा ज्या आल्यात त्या मात्र या मॅच मध्ये जान ठोकली आहे महापोली टीमसाठी. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि आता विजयासाठी 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 16 धावांची इनिंग मैदानात साकारतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. शेवटचे 3 बॉल आणि 3 धावांचं लक्ष्य पार करायचंय. विकासला मात्र इथून विकसित गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आकाश. मॅच विनर. चांगला चेंडू टाकलाय. चेंडू आलाय डॉट आणि या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मैदानावरती कष्ट करतायत. कष्ट करावेच लागतील. क्रिकेटच्या मैदानावरती कष्टाविना मित्रांनो काही मिळणार नाही. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 2 बॉल 3. यावेळेस फिरून मारलाय आणि मॅच मध्ये आपण पाहाल तर जान ठोकली होती आकाशनं. त्याच आकाशनं मॅच MSD स्टाईल फिनिश केली आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघानं हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. दोन्ही संघांचं गोड कौतुक.